हाय नमस्कार, मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजलेत बघा सकाळचे 7 आणि आज लवकर पाणी आलेलं आहे. माझं म्हणलं तर हे बघा स्वयंपाकाची तयारी चालू आहे. दूध वगैरे गरम करायला ठेवले आहे. सकाळी सकाळी ना देवपूजा वगैरे आवरून घेतली. इकडं बघा माऊलीच्या पप्पांचं चाललंय पाणी भरायचं. तर पाणी आलंय, अजून अक्षता माऊली उठली नाही तर दोघांसाठी पाणी काढले. दोघांसाठी ना पाणी काढून परत बॅलर भरायचं चालू आहे. सकाळी सकाळी ना असं छानसं वातावरण झालं आहे. थोडंसं गार लागते पण एक 10च्या नंतर बघा इतकं गरम होते ना, भरपूर असं गरम होते. तर काल बघा माऊलीचे कपडे धुतले होते ना, त्यावेळेस माऊलीचं बनेल ना वाऱ्याने बाहेर गेल्या तर पलीकडे गेलाय. माऊलीचे पप्पा ओरडायला लागलेत. तर चला स्वयंपाक वगैरे करायचं आहे आता. अगोदर म्हणलं चहा करावं माऊलीच्या पप्पांसाठी. सकाळी सकाळी त्यांची आंघोळ वगैरे झाली, त्यांचं पाणी भरायचं चालू आहे आणि माझं थोडंसं स्वयंपाकाचं मी काढलेलं आहे नियोजन. तर सकाळ सकाळी ना पोरांचं आवरायचं असते डबा वगैरे. तर माझं बघा दररोज सकाळी असं मंत्र ऐकत ऐकत ना स्वयंपाक वगैरे चालू असते. तर एवढ्या उशीर ना माझ्या फोनवरती मी लावलेलं. तर आता परत ना माझा फोन बंद करून मी आता ह्याच्यावरती लावलेले. ती पण सकाळी ना किती पण लवकर उठा, जेवढा उशीर व्हायचं तेवढं उशीर होतो. एक 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 कामं ना मध्ये निघतच जातात आणि एक 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 कामं वाढतच जातात. तर सकाळी बघा 5 सव्वा 5ला उठले होते ना, तरी पण अजून काय शेळ्यांचं सगळं आवरलं, खुरप वगैरे ठेवलं, परत झाडून वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता म्हणलं परत घरं वगैरे झाडली. बरंच काय असते सकाळ सकाळी ना. तर तुमचं पण असंच घाई गडबड चालू असेल तर देवपूजा करायला बघा अक्षरशः मला अर्धा तास पाऊण तास लागते सहज. साधी पूजा करायचं म्हणलं तर देव वगैरे घासायचं असेल तर 1-1.5 तास तर जास्तीत जास्त जाते. बराच उशीर झालाय. साधी सिंपल पूजा करून घेतली. तर झाडांना काय फुलं नव्हते, असं म्हणलं ना काय नसताना फुलं, तर देवपूजा वगैरे केली. इकडं ना मी असं वांगी बघा भरीत करण्यासाठी म्हणलं पोरांना डब्यासाठी भरीत करावं. ते परत आमच्यासाठी म्हणलं तर असं डाळ काढलेली मी. माऊलीच्या पप्पांना पातळ भाजी आवडती जास्तीत जास्त. तर इकडं दूध गरम करायला ठेवलंय. तर चला आता पटापटाना स्वयंपाक करून घ्यायचा आहे. आणि रात्री बघा माऊलीच्या पप्पांनी असं बाजार आणलेला आहे थोडासा, की अक्षूला आपल्या काहीतरी थोडंसं बनवायचं आहे. आणि इकडं असं चुरमुरं पण आणलेले आहेत आणि बेसन आणलेलं. तर असं बेसनाचं काही नाही बनवणार, तर मैद्याचं बघा काय बनवणार आहे ना तुम्हाला नक्कीच सांगते मी परत. तर सकाळी सकाळी असं पाणी येते ना की गडबड घाई असते ना, तर खरं सांगते बापरे भरपूर अशी गडबड घाई असते. तर माऊलीश पप्पांचं मला मदत असते सकाळी सकाळी पाणी भरायला. आणि आपलं सकाळचं छान असं वातावरण झालंय. पाणी वगैरे भरायला लागले. झालं का पाणी भरायचं? बरं बरं भरा. तिकडचं राहिले काय? तिकडचं राहिले. सकाळी सकाळी दररोज अशी मला पाणी भरायला मदत असते त्यांची. बघा सकाळचे 11 11:30 वाजलेले आहेत आणि सकाळी सकाळी इतकी गडबड घाई होती ना स्वयंपाक वगैरे करायची. तर माझा स्वयंपाक चालला होता बघा. तर त्याच्यामध्ये आली पाहुणे. तर व्हिडिओ काय शूट घेता आलाच नाही आणि व्हिडिओ पूर्ण अजिबात स्वयंपाकाचा व्हिडिओ काय शूटच केला नाही. तर पोरांसाठी बघा वांग्याचं भरीत, परत डाळ कांदा चपात्या बनवून घेतल्या. परत 2-3 वेळा चहा झाला. तर पाहुणे आली होती ना त्यांच्यासोबत गप्पा वगैरे झाल्या. तर त्यांना काय व्हिडिओमध्ये घेता आल्या नाही आणि त्याचं तसं तर मी व्हिडिओ शूट केलाच नाही. तर बघा बरंचसं काम होतं. भांडे वगैरे घासून घेतली, सगळी भांडी भरपूर अशी भांडी पडलेली चहाची आणि कपडे वगैरे धुवून घेतली. तर चला आता मिशनीवरती बसायचे. अक्षता माऊली दोघं पण गेले शाळेत आणि मला घरात ना थोडंसं पुसून वगैरे घ्यायचं. तर चहाचे वगैरे जरा डाग झालेत बघा. चहा वगैरे सांडलेला आणि पाहुण्यांसोबत बघा गप्पा गोष्टी चालू होत्या तासभर. तर सगळी घरातली कामं सकाळी सकाळी गडबड असते. तर 5 सव्वा 5ला उठलेले ना तरी पण काही कामं होत नाहीत. चला आता मिशनीवरती बसायचे सॉरी टिपा वगैरे मारायला ना कपडे आलेले आहेत. परत सकाळी एक ब्लाऊज आलेला आहे. तर एक साडी आली बघा, त्याच्यामधलं एक ब्लाऊज शिवायचा आहे. आज सकाळी तुम्हाला दाखवते. तरी बघा ही साडी आली सकाळी. ह्याच्यातला एक ब्लाऊज शिवायचा आहे मला आणि काल एक ब्लाऊज कट केला आहे मी. तर परत एकदा कपडे आलेत मला टिपा मारायला. कपडे दाखवते. ह्याच्यामध्ये गाऊन वगैरे आले टिपा मारायला. तर मिशीन काढलेली आहे. मिशनवरती बसायचं.
आणि दुपारी ना अचानकच बघा माऊलीश पप्पा घरी आले होते, तर त्यांना भाडं होतं आणि मग त्यांचं म्हणणं होतं की काहीतरी गार वगैरे सरबत वगैरे बनव. तर मग मी ना दही होतं बघा फ्रीजमध्ये, तर मग त्याच्याकडे असं मस्त लस्सी बनवली. तर साखर वगैरे टाकून ना थोडीशी मिक्सरला फिरवून घेतली आणि मस्त लस्सी बनवली. तर बघा आमचं ना थोडंसं गप्पा मारत मारत लस्सी प्यायचं चाललंय. तर या सगळे तुम्ही पण लस्सी प्यायला. उन्हाळा सुरू व्हायच्या अगोदर बघा इकडं आपला अक्षरशः ना असा बर्फाचा गोळा खायचं चालू आहे बघा. अजून उन्हाळा झालाय का चालू? कधीपासून? कालपासून म्हणजे कालपासून खायला चालू आहे ना? नाही, शनिवार. शनिवारपासून होय. असं बर्फाचा आता वाजलेत ना 5 5:30 वाजलेत बघा. आपलं शेळ्यांचं झाडून वगैरे काढून झालं आणि असं गवत टाकले बघा शेळ्यांसाठी आपल्या. चला अजून बरंच कामं पडलेले आहेत आणि संध्याकाळचं ना स्वयंपाक वगैरे करायचा आज लवकरच. तर हे बघा अजून एक पण दळणं काय अजून आलेले नाही. तर अक्षता खाऊ नको, सर्दी होईल, आजारी.